अरे पवन, तू का घाबरतोयस? कारण हे घर आता आईच्या नावावर नाही तर आपल्या नावावर आहे आणि मी आईकडून सर्व दागिने चोरून गपचूप काढून घेतले आहेत. त्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. कारण ती म्हातारी आता आपलं काहीच वाकडं करू शकत नाही. आशाजींनी त्यांच्या सुनेचे सगळं बोलणं ऐकलं होतं. त्यामुळे त्यांनी आता ठरवलं होतं ह्या स्वार्थी सुनेला कसा धडा शिकवायचा ते मनामध्ये विचारच करत होते. आणि आशाजींनी त्यांच्या खोट्या वागणाऱ्या सुनेला असा काही धडा शिकवला की सासूला गावंढळ म्हणणे सुनेला खूपच महाग पडले. तुमची ही मुलं सुना तुम्हाला असं समजत असतील, खोटं वागत असतील तर हे ऐकून घेऊ नका. त्यांना द्या अशा प्रकारे धडा शिकवा की आज सकाळी सकाळी घरी पाहुणे आलेले. पाहुणे पाहून विनाने तिची सासू आशाजींसाठी नाश्त्याची प्लेट सजवली. पण आशाजींना तिच्या सुनेचा धूर्तपणा समजला होता. तिचा स्वाभिमान जागृत झाला होता. तिने पराठ्यालाही हात लावला नाही आणि नाश्त्याची प्लेटही मागे ढकलत म्हणाली, सुनबाई, मी तुला सांगितले होते ना की मला भूक नाहीये. मग तुला समजत का नाही? मी जेवणार नाही. मला तुझ्या सर्व युक्त्या समजल्या आहेत. आशाजी राग